आणि आता बातमी 36 जिल्ह्यांची महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज पंढरपूरचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी ते विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतील। दुपारी तुळजापूरला जाऊन ते तुळजाभवानीचं सुद्धा दर्शन त्यांनी काल घेतलंय। यानंतर संध्याकाळी ते हैदराबाद करता रवाना होणार आहेत। भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत बीआरएस पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। भगीरथ भालके आज संध्याकाळी बीआरएस पक्षात प्रवेश करतील। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। भगीरथ भालके यांचा हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जातो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। जळगावातील पोलीस मैदानावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। बीआरएस पक्ष हा अफूची गोळी असून पंकजा मुंडे त्या पक्षात जाणार नाहीत असं देखील मिटकरींना वाटतं। मिटकरी यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। पाटण्यामध्ये विरोधक राहुल गांधी यांची सोयरी करायला गेले होते की मोदींना हरवायला गेले होते असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली। जेव्हा यांना पदं लागतात तेव्हा भाजप जातीयवादी नसतो, पण जेव्हा आम्हाला यांना बदल लागतात तेव्हा भाजप जातीयवादी होतो अशी टीका दानवे यांनी केली। जळगावमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं भाजप आणि शिंदे गटाकडून शहरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे सरकारी इमारतींच्या आवारात आणि भिंतीवर देखील भाजप आणि शिंदे गटाचे झेंडे लावण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। साठी बुद्धी नाठी असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। एकनाथ खडसे काळे झेंडे दाखवून द्या किंवा पिवळे झेंडे दाखवा, आमचा कार्यक्रम हा होणारच असं गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितलंय। सांताक्रूज इथे मुंबई मनपा वॉर्ड ऑफिसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली। या संदर्भात वाकोला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सदा परब, विधानसभा संघटक हाजी अलीम शेख, माजी नगरसेवक उदय दळवी, शाखा प्रमुख संतोष कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याच प्रकरणात आमदार अनिल परब यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई मनपा अतिक्रमण विरोधी पथक मारहाण प्रकरणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। कायदा हातात घेणं महाराष्ट्रात चालणार नाही, कायदा मोडणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली पाहिजेत असं आशिष शेलार म्हणाले। अधिकाऱ्यांना मारहाण करणं ही दुर्दैवी बाब असून या संदर्भात तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे। अधिकारी चुकीचे असतील तर त्यावर मारहाण हा उपाय नाही। उबाठा गटाचे लोक वैफल्यग्रस्त असून आमच्या मनगटात सुद्धा ताकद आहे असा इशारा दरेकर यांनी दिलाय। महाराष्ट्रातील विणकर समाज आणि एबीसी समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली। राज्यातील विणकर समाजाच्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक पावलं उचलली जातील, त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। आषाढी वारीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली। आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि यंत्रणांचा समन्वय साधावा यासाठी या मंत्र्यांवर ही विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेरा बूथ सबसे मजबूत या बूथस्तरीय संवाद कार्यक्रमातून देशातील 10 लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधतील। भाजप प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा ऑनलाईन संवाद होणार आहे।
उल्हासनगर शहरामध्ये चोरट्यांनी शाळांना टार्गेट केलं. इथल्या एका शाळेत 7 लाखपेक्षा जास्त रकमेची चोरी झाली, तर गेल्या आठवड्यात पालिका शाळेतील 10 पंखे चोरीला गेले. आठवड्याभरात 2 वेगवेगळ्या शाळांमध्ये झालेल्या चोऱ्यांमुळे शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातल्या मेहेर रोड इथे दुमजली घराचं छत कोसळलं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोसमी पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये तळ ठोकला असून 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण तसंच पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानं बळीराजा सुखावलाय. पावसाचं आगमन झाल्यानं खरीपाच्या पेरण्यांना वेग आला असून 2.5 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात. यात आणखीन वाढ होईल अशी अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. वांद्रे कलानगर जंक्शन इथे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या लगत म्हाडाच्या भूखंडावर असलेल्या 556 झोपड्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अत्यंत मोक्याच्या जागी म्हाडाची घरं उपलब्ध होणार आहेत. या भूखंडाचा खाजगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरच तयार केला जाणार असून त्यावर म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल असं कळतं. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे 4,000 घरांची लॉटरी प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे म्हाडाच्या कोकण मंडळानं सुद्धा 3,000 घरांची लॉटरी काढायचं ठरवलं आहे. कोकण मंडळाकडे 2,990 घरं असून यात 20% योजनेतील डोंबिवली येथील 621 घरांचाही समावेश आहे. शिवाय म्हाडाच्या योजनेमधील घरांचा सुद्धा यात समावेश असणार आहे. आजपासून मुंबई मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई गोवा या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. कोकणामध्ये होणारा पाऊस पाहता मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून केवळ 3 वेळेलाच धावणार असल्याची माहिती मिळते. पीएमपीच्या पुणे स्थानक रांजणगाव या पर्यटन बस सेवेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 24 पर्यटकांनी याची सफर केली. या सेवेसाठी प्रति प्रवासी 500 रुपये एवढा दर असून प्रत्येक शनिवार आणि रविवार तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही सेवा सुरू राहील. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी पीएमपीनं 7 मार्ग निश्चित केले आहेत. नालासोपारा पूर्वेकडच्या एमडी नगर इथे महर्षी दयानंद सोसायटीत 1 फुटापर्यंत पाणी साचलं. त्यामुळे स्थानिकांनी नालेसफाईच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सोसायटी सखल भागात असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. मुंबईत भुयारी गटारांवरील झाकणं उघडी राहिल्यामुळे यात पडून 2 कामगारांचा बळी गेला. या घटनेनंतर पालिकेला पुन्हा जाग आली. भुयारी गटारांवरील झाकणं उघडी राहिल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसंच ही झाकणं चोरणाऱ्यांविरोधात कठोर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पालिकेनं दिला आहे. राज्यभरात सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मोठी आवक घटली आहे. तसंच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यानं सुद्धा बाजारभाव वाढले आहेत. मिरची, वाटाणा, फरसबी आणि घेवडा अशी या भाज्यांनी 100 ओलांडले. टोमॅटोची आवक सुद्धा राज्यात सर्वत्र कमी झाली असून भाव 100च्या पार गेले आहेत. 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रक्रिया सोमवारी संपली. आता पहिल्या फेरीत कॅप प्रवेशांतर्गत प्रवेश मिळालेल्यांपैकी फक्त 46% विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेत. आजपासून विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीच्या पसंती क्रमाचा प्रवेश नोंदवता येईल. दुसरी गुणवत्ता यादी 3 जुलै रोजी जाहीर होणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असतानाही सिडकोनं 28 जूनपासून 15% पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पनवेल कळंबोलीत पाणी कपात केली जाणार असून पाणीसाठा पूर्ववत होईपर्यंतही पाणी कपात लागू असेल असं सिडकोनं म्हटलंय. सिडकोनं 111 कोटी रुपये खर्चून नेरूळ इथे अत्याधुनिक जेट्टी बांधली आहे. मागच्या 2 वर्षांपासून ही जेट्टी तयार आहे. तरी सिडकोनं आता ही सेवा सुरू करण्यासाठी कंबर कसली असून खाजगी ऑपरेटर अर्थात एका एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. नेरूळहून काही महिन्यांपूर्वी सिडकोनं निविदा मागवल्या होत्या, परंतु एकच निविदा प्राप्त झाल्यानं आता नव्यानं निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यामधल्या रिंग रोडला गती देण्यासाठी पश्चिम मार्गावरील 32 तर पूर्वेकडच्या 4 गावांचं फेरमूल्यांकनानुसार नवीन दर निश्चित केले जात आहेत। 31 जुलैपर्यंत सर्व बाधितांना नोटिसा बजावल्या जाणार असून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवर शिबिर आयोजित करून संमतीपत्रक देण्यात येईल। महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या मार्फत विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात, परंतु योजनांचा लाभ कष्टकरी महिलांना मिळत नसल्यानं जळगावमध्ये हा मोर्चा काढण्यात आला। मोदी ॲट 9 अंतर्गत हर घर संवाद या मोहिमेच्या अंतर्गत राज्यभरात एक अभियान सुरू आहे। या पार्श्वभूमीवर अरविंद निंबाळकर यांनी जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर येथे मंगळग्रह मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झाल्याचं निंबाळकर म्हणाले। पैशांच्या वसुलीचा तगादा लावणाऱ्या एका निवृत्त टीसीला विषारी सर्पाचा दंश देऊन चाकूनं गळा चिरून मृतदेह जमिनीत गाडणाऱ्या गुन्हेगारांनी आणखीन एका इसमाची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली। या प्रकरणाचा उलगडा शहापूर पोलिसांनी केला असून हल्लेखोरांना बेड्या ठोकले तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या कोर्टात आज सुनावणी होणार आहे। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या 3ही मुलांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होईल। मुश्रीफ यांच्या मुलांना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपत असून या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। मुंबई मनपामधल्या कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणची ईडीकडून चौकशी करण्यात आली। आज ईडीकडून पालिका अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचं कळतं। कोरोनाच्या काळात मुंबई मनपानं दिलेली कंत्राटं 4 ते 5 मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं उत्पन्न वाढीसाठी शहरातील नाट्यगृहांच्या भाडेदरात बदल केलाय। 4 पटीनं वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। या दरवाढीमुळे कलाकार पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडतील। पिंपरी चिंचवड शहरातील 5 नाट्यगृहात प्रयोग सादर करायचे झाल्यास ऑनलाईन बुकिंग तर करावंच लागणार आहे, शिवाय मोठी अनामत रक्कम सुद्धा भरावी लागेल। रत्नागिरीमध्ये मोदी ॲट 9 या कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोदी सरकारनं केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोकणाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप राणे यांनी केला आणि उद्धव ठाकरे तसंच संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला। हिमाचल प्रदेशच्या रस्त्यावर अडकल्याचं समोर आलंय। दरड कोसळल्यानं रविवारी रात्रीपासून हे पर्यटक एकाच ठिकाणी अडकून पडले। स्थानिक हॉटेल व्यावसायिकांच्याकडून पर्यटकांची लूट केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे। यावर्षीचा 37वा राजर्षी शाहू पुरस्कार डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना देण्यात आला। श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन इथे हा पुरस्कार सोहळा पार पडला। जोपर्यंत जमीन पूर्णतः ओली होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका असं आवाहन कृषी आयुक्तांच्याकडून पुन्हा एकदा करण्यात आलंय। 21 जूनपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होतं, मात्र आता पावसाला सुरुवात झाली। वेधशाळेचा अंदाज सुद्धा सकारात्मक असल्यानं पेरण्यांसाठी आणखीन थोडं थांबा असं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं आता धबधबे खुले होऊ लागले। तर राधानगरी इथल्या राऊतवाडीनंतर आता आजरामधला रामतीर्थ धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय। धबधबे पाहण्यासाठी हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढू लागली। लातूर जिल्ह्यातल्या शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील जबळगा गावात श्री रामलिंगेश्वर मंदिरात विशेष पूजा करून पावसासाठी साकडं घालण्यात आलं। पूजेच्या नंतर खीर आणि वरण भाताचा प्रसाद वाटण्यात आला। यवतमाळ जिल्हा परिषदेच्याकडून लहानग्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं समोर आलंय। पडक्या धोकादायक इमारतीमध्ये या विद्यार्थ्यांची शाळा भरवली जाते। पालकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही। नवीन शाळा तर सोडा, डागडुजी सुद्धा केली जात नाही अशा पालकांची तक्रार आहे। अमरावतीमध्ये कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत। एका शेतकऱ्याला एका वेळेला एकच कपाशीची बॅग मिळत असल्यानं बियाणं घेण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय।
नांदेडच्या मुदखेड इथल्या CRPF केंद्रात सरळ सेवा भरतीच्या अंतर्गत निवड झालेल्या उपनिरीक्षकांचा 94वा दीक्षांत समारंभ नुकताच संपन्न झाला। CRPFचे हैदराबाद विभागाचे अप्पर महानिर्देशक रविदीप सिंह हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुंबईतील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेज आणि मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य सादर करण्यात आलं। वांद्रे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांच्या सेवनाच्या विरोधात जनजागृती करण्यात आली। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे यांनी मार्गदर्शन केलं, तर सहाय्यक प्राध्यापक सचिन बोटे यांनी आयोजन केलं। अकोलावासियांचं आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर आणि 119 वर्ष पुरातन असलेल्या श्री विठ्ठल मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। भारतीय संस्कृतीप्रमाणे कपडे न घालणाऱ्यांना या दोन्ही मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। सामाजिक न्याय दिनाचं औचित्य साधून नंदुरबारमध्ये समता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली। लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात आला। 26 जून ते 29 जून या दरम्यान लोणावळा स्थानकावरून सुटणाऱ्या दुपारच्या सत्रातील पुण्याच्याकडे जाणाऱ्या लोकलच्या 2 फेऱ्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे शाळकरी, मुलं, नोकरदार आणि कामगारांचे हाल होत आहेत। बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। पाहत राहा बातमी 36 जिल्ह्यांची।